इंडियाची आम्ही शॉर्ट फिल्म बघितल्यानंतर लक्षात आलं की ह्यांचं ध्येय मोठं आहे. काहीही नसताना त्यांनी एवढ्या लोकांचा विमा उतरवला, एवढ्या लोकांना पेन्शन हे काय काय खूपच सवलती दिलेत. ह्याचा जरा शोध घेण्याची आवश्यकता आहे. जे सरकारला जमत नाही ते तुमच्या नवीन संघटनेनं राज्यात केलं आहे. त्याचा एक मुद्दा मी मागच्या भाषणात पण 2-3 पत्रकार दिनाच्या निमित्ताने सांगितलं आणि श्रीराम पवार असल्यामुळे मी ते अधोरेखित करतो की पत्रकार हा सुद्धा एक कामगार आहे दैनिकामधला. पत्रकारांच्यासाठी सभागृहामध्ये प्रायव्हेट मेंबर बिल मांडणारा महाराष्ट्रातला पहिला आमदार मीच असेन बहुतेक, कुणीही ते त्या ठिकाणी केलं. नंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालं आणि अधिस्वीकृती पत्रकारांना पेन्शन, ST सवलत अशा सवलती आल्या. मी परवा 2-3 कार्यक्रमामध्ये मी खासदार साहेब श्रीराम पवार साहेब मी उल्लेख केला की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे इनिशिएटिव्ह घेऊन हे कायदा तयार केला. ते मुख्यमंत्री असताना झाले त्यामुळे त्यांना संपूर्ण कायदा माहिती आहे. तर याच्यामध्ये एक जर सुधारणा केली की ज्यांना प्रॉव्हिडंट फंड नाही, मस्टरवर जे रेकॉर्डवर संपादकांनी घेतलेलं नाही, केवळ पत्रकार आहेत असं जर त्या दैनिकाच्या संपादकांनी एक पत्र शासनाला, जिल्हा प्रसिद्धी विभागाला, कलेक्टरना जर दिलं तर त्या सर्व पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रकाराचे जे जे फायदे आहेत, किती पत्रकार होणार आहेत म्हणजे ही संख्या आत्ता जर महाराष्ट्रातली इतर देशातली 38 लाख किती आहे पत्रकारांची संख्या? देशातली आहे. राज्यातली किती असेल पवारसाहेब अंदाज? 10,000 लोकांना महाराष्ट्र सरकारला पेन्शन देणं या अधिस्वीकृती पत्रिकेच्या नावाखाली खूप मोठं काम नाही आहे, सोपं काम आहे. एक छोटी अधिसूचना सुधारणा कायद्यामध्ये केली तरी होऊ शकतं. दुसरं की वर्तमानपत्र ही जाहिरातीवरच चालतात. बिल्डर असोसिएशन या ठिकाणी ह्यांनी या बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून ज्या सगळ्या बांधकामं होतात त्यांना 1% सेस महापालिकेला भरावा लागतो आणि त्या 1% सेसमधनं देशातलं सगळ्यात महामंडळ महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांचं तयार झालं आहे 2011ला आणि त्याच्यात 38,000 किती कोटी आहेत. हां, सदासारखं ते आकडेच बघत असतो किती शिल्लक आहेत. 23,000 कोटी लाभ देऊन शिल्लक आहेत. सरकारला कर्ज देण्याइतपत अवस्था त्या मंडळाची. तसं जाहिरातीवर 1% सेस लावला आणि त्याच्या उत्पन्नातनं राज्यातल्या पत्रकारांच्यासाठी घरकुल, कल्याण मंडळ यासाठी अर्थसहाय्य करण्याची एक वेगळी योजना जर केली तर बांधकाम मंडळाच्या बरोबरीचं एक मोठं मंडळ सरकारला एकही पैसा खर्च न करता, घालावा न लागता हे महामंडळ होऊ शकतं. राज्याचे कामगार मंत्री माझे मित्र आहेत. तुम्ही जर सगळ्यांनी एकत्रित मागणी जर सगळ्यांनी केली तर मी ताबडतोब कोल्हापूरला एक मोठी मीटिंग व्यापक, मुंबईला पण यायची गरज नाही, मंत्री शासन तुमच्या दारी, ही जबाबदारी माझी राहील की कोल्हापूरच्या सर्किट हाऊसमध्ये ती बैठक अधिकाऱ्यांच्या समवेत त्यांना घ्यायला लावेल आणि हे मंडळ, कल्याणकारी मंडळ तुमच्याबरोबर वर्तमानपत्र दैनिक वाटणारे वर्तमानपत्र विक्रेते, त्याच्यामध्ये छायाचित्रकार, लगेच फोटो काढला माझा कल्याण मंडळात घेतल्या टाईपरायटर असेल, एडिटर असेल, असे सगळे हे त्याच्यामध्ये पत्रकारीच्या अंगाने जे सगळे असतील त्याच्यामध्ये समावेश करून एक कल्याणकारी मंडळ करणं आणि अधिस्वीकृती पत्रकारिता करणं, पत्रकारांचा समावेश करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन हा शब्द देईन. सगळ्या जगभरामध्ये आणि देशभरामध्ये जय श्रीरामचा नारा त्या ठिकाणी सुरू आहे. पण पवारांच्यामध्ये एकच श्रीराम आहे. त्या श्रीराम पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे पवार जय श्रीराम म्हणतील याचं काय आज साहेब गॅरंटी नाही, पण एक पवारांना कायम श्रीराम म्हणावं लागतं किंवा त्यांची सुरुवातच श्रीरामानं होती आणि शेवट पवारांनी होतो. ते आदरणीय श्रीरामजी पवार साहेब. लोकप्रतिनिधी निव्वळ प्रश्न विचारणारा असेल तर तो सोल्युशन मेकर असू शकत नाही. लोकप्रतिनिधीला पॉलिसी मेकर व्हायचं असेल तर तो सोल्युशन मेकर असावा लागतो. आणि त्याचं एक उदाहरण आत्ता त्यांच्या भाषणामधनं तुम्हाला लक्षात आलं असेल की पॉलिसी तयार करत असताना बांधकाम व्यावसायिकांच्यामध्ये असणारा आणि इथं पत्रकारांच्यामध्ये असणारा कसा आपण त्यामध्ये एक छोटासा बदल केला
तर कोट्यावधीचं महामंडळ यामध्ये कसं तयार होऊ शकतं याची माहिती आत्ता त्या ठिकाणी त्यांनी दिली. ते आदरणीय हळवणकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांच्या या ठिकाणी आयुक्त साहेब ज्यांची तब्येत आज बरी नाही आणि तरीसुद्धा मुद्दामून पत्रकारांचा कार्यक्रम, साहेब व्हॉइस ऑफ मीडिया किती स्ट्रॉंग आहे बघा. इतर वेळी त्यांनी कुठल्याही कार्यक्रमाला दांडी मारली असती, पण मीडियानं बोलवलेला कार्यक्रम असेल तर तब्येत बरी नसताना सुद्धा प्रशासन हजर होतं. याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आयुक्त साहेब या मीटिंगला या ठिकाणी उपस्थित आहेत, ते ओमप्रकाशजी दिवटे साहेब. मगाशी मेणबत्ती पहिल्यांदा दीप प्रज्वलन करायची होती, मी श्रीराम पवार साहेबांच्या हातामध्ये दिली आणि काड्यापेटी माझ्या हातामध्ये ठेवली. काडी लावायचं काम आम्ही कितीही केलं तर मेणबत्तीनं तुम्ही दिवा लावण्याचंच काम कराल याची खात्री आम्हाला असल्यामुळे योग्य हातामध्ये मेणबत्ती आहे याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होती. तो दिवा अंधकाराला प्रज्वलित करण्यासाठी, त्यातनं या ठिकाणी उजेड देण्यासाठी, नवीन पिढीला मार्ग दाखवण्यासाठी. आणि मीडिया म्हणजे ताकद आहे, पण ती दुधारी तलवार आहे. इचलकरंजीची मीडिया अतिशय संवेदनशील आहे, चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट म्हणणारी आहे. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचा पुरस्कार ते त्या ठिकाणी करतात आणि जिथं वाईट आहे तिथं त्याचं प्रखर्षानं त्या ठिकाणी विरोध मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. व्हॉइस ऑफ मीडिया हा जो प्लॅटफॉर्म आहे, आम्हाला असं वाटत नव्हतं बऱ्याच वेळा की पुढाऱ्यांना सुद्धा काहीतरी प्रश्न असू शकतो. मी तर आता व्हॉइस ऑफ लीडर्स नावाची एक संघटना काढायच्या नादात आहे. जर पत्रकारांचा व्हॉइस असू शकतो, आपल्याला कोण साहेब आपला, तुम्ही व्हॉइस ऐकत नाही बऱ्याच वेळा, आमचा व्हॉइस तिथंपर्यंत जात नाही, माईक आला की तेवढा व्हॉइस तिथंपर्यंत जातो. तुमचा प्लॅटफॉर्म आल्यानंतर मलाही लक्षात आलं की शोषित असणारा पत्रकार जो आहे तो कितीतरी मोठ्या प्रमाणात आहे आणि यांच्या भावना कुठंच तो व्यक्त करत नाही, सगळ्या जगाच्या भावना तो त्या ठिकाणी व्यक्त करतो, तुमचं माध्यम म्हणून त्या ठिकाणी काम करतो. पण एकमेव व्हॉइस ऑफ मीडिया नावाची जी संघटना आहे ती मीडियाचा अंतकरणाचा आवाज या ठिकाणी जनतेसमोर आणते आणि त्याला सोडवणुकीसाठी काम करते. साईनाथ, तुम्ही आणि तुमची सर्व टीम असेल, मी मनापासून ह्या कार्याला, काळेसाहेबांनी सुरुवात केली ना, काळेसाहेबांनी सुरुवात केलेली, आता त्याचा इचलकरंजीपर्यंत वारू आलाय. आपण आत्तापर्यंत 38,000 लोकांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलंय. अजून अभिजितजी बरीचशीच लोक यामध्ये येणं क्रमप्राप्त आहे. चांगलं काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी तुम्ही बळ देताय आणि प्रसंगाला एकमेकाच्या पाठीशी उभं करताय. मगाशी जे आमदार साहेबांनी सांगितलं तेवढं जर इन्क्लुजन झालं तर वेगळं महामंडळ तयार होईल. मीडियाच्या सगळ्या हाऊसेसवर तुम्हाला अवलंबून राहण्याची गरज नाही. संपादकांनी तुम्हाला कायम पत्रच देण्याची आणि तुम्ही पत्रकार आहे म्हणून सिद्ध करण्याची गरज नाही. तेवढे पैसे, म्हणजे जितके पैसे ह्यांचे सेसमधनं तयार होतात, 1% म्हणजे फार मोठी रक्कम, जाहिरातीवरचे 1% म्हणजे फार मोठी रक्कम शासनाच्या तिजोरीवर शासनाचा एकही रुपया न खर्च करता या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊ शकेल आणि त्याचा निधी हा कायमपणे आपल्या कल्याणासाठी वापरण्याचे अधिकार या ठिकाणी त्या महामंडळाला तयार होतील आणि प्रसंगाला ते महामंडळ एक मोठी ताकद म्हणून या ठिकाणी सर्वसामान्य पत्रकारांच्या मधल्या सगळ्या फॅकल्टी, छायाचित्रकारांच्यापासून त्यांनी सगळ्यांचा उल्लेख केला. हा अनुभवाचा फायदा आहे की त्यातलं एकही व्हर्टिकल शिल्लक राहता कामा नाही. हे आमदार साहेबांनी त्या ठिकाणी बोलत असताना अचूकपणे त्यांच्या या ठिकाणी विचारांचा ठाव घेतला. आज ज्यांना ज्यांना पुरस्कार या ठिकाणी मिळणार आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन, कारण तुम्ही पुरस्कार प्राप्ती आहात, तुम्ही पुरस्कारास योग्य आहात आणि त्यांच्या पत्रकारांच्या तीक्ष्ण नजरेनं तुम्हाला हेरलेलं आहे. आता आम्हाला बऱ्याच वेळा साहेब डॉक्टरेट मिळवण्याची एक स्पर्धा लागली. डॉक्टर होणारी लोक जे आहेत ना, बरीच डॉक्टरेट मिळतात, म्हणजे जे डॉक्टरेट करतात ती नव्हे, अभ्यास करून डॉक्टरेट होणारी नव्हे. काही युनिव्हर्सिटीज हुडकून डॉक्टर करालेत साहेब, डिलीट मिळते त्यांना. अचानक समाजकार्याचा कशाचाही पोर्टफोलिओ कुणाचाही कसलाही तयार केला जातो, त्यांना अशा युनिव्हर्सिटीज हुडकल्या आणि इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज की ज्या अचानकपणे येतात आणि त्यांना या ठिकाणी देतात. मी निश्चितपणे सांगेन की हे करत असताना ही माणसं कुठं डिलीटसाठी म्हणून अप्लाय केली नाहीत, या माणसांनी कुठं तुमच्याकडे ॲप्लिकेशन केलं नाही, तुमच्या नजरेनं त्यांना हेरलंय आणि यांना हे पुरस्कारास प्राप्त होण्यासाठी योग्य आहेत हे ज्यावेळी तुम्ही ठरवता ते पुरस्कार खऱ्या अर्थाने योग्य माणसापर्यंत गेलेले असतात आणि मग अशा सगळ्यांचा पुरस्कार देण्याचा सन्मान आम्हाला आपण या ठिकाणी दिलात, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो. व्हॉइस ऑफ मीडियानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संघटनेच्या जन्मापासून मी त्याच्याशी जोडलेला आहे. संदीप काळे माझा जवळचा सहकारी, त्याने कल्पना मांडली की अशा प्रकारची देशव्यापी संघटना असली पाहिजे. मी वर्ल्ड एडिटर्स ऑफ पोएमपासून आपल्या देशातली जी संपादकांची सर्वोच्च संघटना एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया अशा अनेक संस्थांवर काम केलं आहे. पण व्हॉइस ऑफ मीडियानं अत्यंत कमी काळामध्ये
देशभरातल्या छोट्या मोठ्या वेगवेगळ्या स्तरांवर काम करणाऱ्या पत्रकारांना जोडलं आणि त्याचं एक मोठं नेटवर्क उभं केलं, असं यापूर्वी कधी झालं नव्हतं. आणि नुसतं नेटवर्क उभं केलं नाही तर अनेक प्रश्न घेऊन काम करायचा प्रयत्न करत आहे ती मंडळी, आणि त्यात काही ठिकाणी यश येते, काही ठिकाणी लोकप्रतिनिधी मागं उभे राहत आहेत, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री मागं उभे राहत आहेत आणि काही कामं पुढे जात आहेत. तर या संघटनेच्या कामाला या निमित्तानं मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मित्र, पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत, त्याचा उल्लेख मगापासून होतो. त्या प्रश्नांना काही सोल्युशन्स पण आहेत, त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत, आणि त्यातल्या अडचणी या प्रामुख्यानं आपल्या व्यवसायामध्ये जितकी माणसं तितकी मतं यातून आलेली आहेत. म्हणजे 4 पत्रकार असतील तर त्यांच्यामध्ये 5 गट असतात, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. कारण आपल्या प्रत्येकाला मत आहे आणि ते मत इतकं टोकाचं असतं की दुसऱ्या कुणाचं काही आपण ऐकूनच घेत नाही. त्यातून आपलं संघटन पुढं होत नाही, आपले प्रश्न पण मार्गाला लागत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हळवणकर साहेब म्हणाल ते काय आहे की छोटे बदल केले तर अनेक गोष्टी संपतील. म्हणजे माझ्या पिढीच्या आधीची जी पत्रकार होती की ज्यांना खरी आत्ता मदतीची आवश्यकता आहे, आणि त्यातल्या कुणाचाही प्रस्ताव गव्हर्नमेंटच्या स्तरावर मंजूर होत नाही. का मंजूर होत नाही? तर साधारण 90च्या आधी, 90 नंतर बऱ्यापैकी आमच्या व्यवसायामध्ये काय म्हणतात की एक ऑर्गनाईज पद्धतीनं काम सुरू झालं, लोकांना पत्र मिळायला लागली, आयडेंटिटी कार्ड मिळायला लागली, त्यांची प्रॉव्हिडंट फंड जायला लागली, त्यामुळे रेकॉर्ड आहेत. त्याच्या आधीच्या पत्रकारांच्या बाबतीत तो कामच करायचा फक्त, त्याला कसलंही त्याचं रेकॉर्ड नव्हतं, त्याला कसलंही पत्र नव्हतं. आणि आता सरकारी यंत्रणा म्हणते की त्यावेळेचा नियुक्तीचं पत्र द्या. त्यावेळेला अनेक वर्तमानपत्राची डेटवेळच नव्हती. अशा काळात ज्यांनी काम केलं त्यांना नियुक्तीचे पत्र आणायची कुठली, त्यांची कन्सिस्टन्सी दाखवायची कशी, असे अनेक प्रश्न आहेत. तर ते प्रश्न हळवणकर साहेब खरंच सोडवायला पाहिजेत. तुम्ही एक अतिशय चांगली कल्पना सांगितली की जाहिराती बसेस, अशी काहीतरी कल्पना समोर आणली तर खरंच अनेक गोष्टी सुसह्य व्हायला मदत होईल. कारण सगळ्यात मोठा प्रश्न असतो की सरकारनं कुणाकुणावर किती खर्च करावा. सरकारची म्हणून पण रिसोर्सेस मर्यादित आहेत, त्यामुळं खर्च करण्याला पण मर्यादा आहे. आणि पत्रकार हा काही असा काही घटक नाही आहे की शासनानं त्याच्यावर आवर्जून खर्च करावा. कारण हा व्यवसाय आहे. शेवटी आपण या व्यवसायात आलो ते आपल्या हौसेपायी आलो, आपण काहीतरी गणित समोर ठेवून आलो, आणि आपण इतरांकडे किती मागावं असा पण प्रश्न असतो. त्यामुळं असं काही महामंडळ तयार झालं आणि त्यानं जर आपले प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर ते खूप चांगलं होईल. त्याला मानेसाहेब येत आहेत, हळवणकर साहेब आहेत, त्यांनी अवश्य मदत करावी. आपण सुदैवानं सत्तेत आहात आणि आपल्याला प्रश्न समजतात, तर आपण यासाठी निश्चितपणे मदत करावी. माझे आमदार सुरेश हळवणकर साहेब यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल या तिन्ही संघटनांच्या वतीने आभार मानतो.